चला राऊंड राऊंड. आता पुढे जाऊन मग रांग सुरू होईल याची ओटीसोबत. मी आणतो मध्ये जरा तिथे गाभाऱ्यामध्ये मुख्य गाभाऱ्यात गर्दी होती. मस्त जवळून जरा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जो आता लोकेशन आहे ना, तो आहे लक्ष्मीपुरी एरिया. सकाळी आलो लवकर, काल रात्री आम्ही ट्रेनने निघालो होतो मुंबईवरून, तर ती आपली महालक्ष्मी एक्सप्रेस त्या ट्रेननेच आलो. तर आज सकाळी सगळ्यात पहिलं म्हटलं आपण दर्शन घेऊया. महालक्ष्मी म्हणजे आपली अंबाबाई माता, हिचं दर्शन घेण्यासाठी आम्ही म्हटलं पहिलं जाऊया. त्यानंतर कोल्हापूरचं आपलं पूर्ण जे फिरणं आहे ते होणार आहे. आणि इकडे प्रज्ञू, चला रिक्षा केली आहे मी इथून. गर्दी आहे आज गर्दी आहे, रांग असेल ना. दर्शन आणि दर्शनाच्या 2 लाईन असतात. 1 तासभर जाईल लाईनमध्ये, पण ठीक आहे, आलं तर जाऊया. आमची इच्छा होती अशी. पण मेन इकडे आलं ते म्हणजे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे देवीचं. विकेंड ना, त्यामुळे गर्दी आहे थोडी, नाही तर नॉर्मली जास्त गर्दी नसते. कोल्हापूरचा परिसर. बघा पाऊस इकडे आहे की नाही. पाऊस भरपूर झाला, आज उघडलाय. आजपासून कमी आहे ना. रात्री पडला पाऊस, त्यामुळे पाऊस पडतो इकडे पण. नको झाला पाऊस. आज जरा उघडलंय, मस्त आहे. आपण म्हणजे आपण आलो ते एकदम योग्य वेळी आलं, म्हणजे जास्त पाऊस पण नाही, काय नाही. संध्याकाळचा पडत आणि 6 नंतर चालू पाऊस. हो ना. कोल्हापूर महाराणा प्रताप चौक, खूप जुनी असे दुकानं बघा कसे आहेत सगळे. कंटिन्यू पाऊस होता ना कोल्हापूर. हां, जयति दुर्गे महामाये दैत्यदमनी भवभयहारे जयति दुर्गे हा पूर्ण एरिया आहे महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा पूर्ण परिसर आहे. बघा समोर आहे, त्याला मंडप बोलतात ना. भवानी मंडप. भवानी मंडप. आज तुझ्या भवानी मंदिर शाहू महाराज काळात देवीच्या मंदिर परिसरात आलो आहे. गर्दीचा परिसर आहे जरा इकडे. बघा इथे गजरे आहेत. आणि ते ओटी वगैरे इकडे मिळतात का पुढे. वर्षाने लावला आहे, गजरा माळला आहे मस्त. आपले व्हिडिओ बघता का तुम्ही. व्हिडिओ त्याला माहिती आहे सगळं, म्हणजे माणसं भरपूर आहे तिकडे बघणारे. चला त्यांना दिलेस कॅश. चला भेटू, थँक्यू. इथूनच एंट्री. चप्पल वगैरे आहे. फुलं वगैरे नाही आपल्याला फुल विकणे अलाउड नाही आहे इथे आतमध्ये, कोणालाच नाही. दुकानदारांना फुल विकणे अलाउड नाही. मग आणायचं असेल तर इथे आहे फुलवाल साईडला बाहेर फुल आहे, तिथनं घेऊ शकतो का. हां, फुल मार्केट असल्यामुळे फुलं आतमध्ये विकत नाही, बाहेरून आणून आपण इथे घ्यायची ओटीसोबत. मी आणतो मध्ये. हे बघा अशी ही 3 द्या, हे 3 शेवंतीवाले द्या. आणि आतमध्ये ओटी. आतमध्ये फुलं नाही मिळत ना का काही. असं हे पण मिळतात. 30 रुपयाला एक आहे का कमळ. सगळं मिळतं, बेल वगैरे सगळं मिळतं सगळे. आता इथून आपण ओटी घ्यायला जाऊया. मध्ये आहे ना, खऱ्या अर्थाने म्हणजे कॅमेरा अलाउड नाही, म्हणजे बॅग वगैरे अलाउड नाही. कॅमेरा नेऊ शकतो, मोबाईल वगैरे. बघूया जर आतमध्ये करायला मिळालं शूट तर करू, नाही तर दर्शन तर घेऊया, ते महत्त्वाचं आहे. दर्शन तर होणं होतंच, म्हणजे संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या अख्खा लाखो करोडो भाविकांची श्रद्धास्थान असलेले हे अंबाबाईचं मंदिर तिकडे आलं आहे. यात्रेच्या टायमाला तर खूप गर्दी असते इकडे, पाय ठेवायला जागा नसतो. हो, इथून मेन दर्शन ना. घेतलं. चला असंच पुन्हा आता राऊंड फिरायचं आहे आम्हाला. ही दर्शनाची रांग. धावू नको बधू. चला राऊंड. आता पुढे जाऊन मग रांग सुरू होईल. बरेच जण श्रावण महिन्यामध्ये देवदर्शन करत असतात. सो आम्ही इकडे आलो आहे दर्शनासाठी अंबाबाईच्या. आम्ही अगोदर खूप म्हणजे 15 वर्षापूर्वी आमच्या ऑफिसमधल्या स्टाफसोबत आलेलो. यावेळेस बऱ्याच दिवसानंतर आलो आहे. तर आता इकडे लांबून लोक येतात आणि बऱ्याच जणांची महालक्ष्मी अंबाबाई देवी कुळदैवत, म्हणजे बरेच जण वर्षातून एकदा तरी या मंदिरात दर्शन करण्यासाठी येतात फॅमिलीसोबत. असं देवदर्शन करणं खूप चांगलं असतं. आतमध्ये कदाचित शूट करायला मिळणार नाही आपल्याला. रांग इथून सुरू झाल्या पुढे पण असणार, 1 तासभर तरी जाईल आपल्याला याच्यामध्ये. नवरात्रोत्सवाच्या टायमाला खूप इकडे रांग असणार. हा पूर्व दरवाजा आहे.
असे 4 दरवाजे तिकडे आणि मंदिर परिसर दिसतो बघा आतमध्ये. तिकडे आतमध्ये पण तुम्हाला ओटी वगैरे खरेदी घेता येईल. आरती सुरू झाली वाटतं. हां, आरती सुरू झाली वाटतं. एवढी मोठी घंटा आहे बघा तिकडे वरती. ती वाजते वरती तिथे. वधू केवढी घंटा आहे बघ. आणि मोठे इकडे वडाची झाडं आहेत. प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे मंडळी. तेव्हा तिथे घंटा. हां, कोल्हापूर म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे आई अंबाबाईचं मंदिर. हजारो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत घेऊन उभं असलेलं हे मंदिर आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. कोल्हापूरच्या या पवित्र भूमीत महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरून लोक येतात. मंदिराची भव्य वास्तू, दगडी कोरीवकाम आणि इथलं शांत भक्तिमय वातावरण आत पाऊल ठेवताच मनाला एक वेगळाच अनुभव येतो. असं म्हणतात ना की आई अंबाबाईचं दर्शन घेतल्यावर कोल्हापूरची यात्रा पूर्ण झाल्यासारखी वाटते. आणि खरं सांगायचं तर इतिहास पाहण्यासाठी आपण अनेक ठिकाणी जातो, पण काही ठिकाणी गेल्यावर इतिहासासोबत श्रद्धाही अनुभवायला मिळते. कोल्हापूरला आलो आणि आई अंबाबाईचं दर्शन घेतलं नाही तर प्रवास अपूर्णच वाटतो. एक नोटीस करतोय, खूप मंडळी साऊथ इंडियन म्हणजे कर्नाटकमधून वगैरे पण आलेले आहेत. साऊथ इंडियामधून म्हणजे साऊथ साईडचे लोक खूप देवीला मानतात आणि खूप दिसतात. म्हणजे मी तर बघतो ना, म्हणजे शिर्डीला म्हणा किंवा आपल्या विठ्ठलाच्या इकडे खूप साऊथमधून दक्षिण भारतातनं खूप लोक इकडे येतात दर्शनासाठी. आता मेन गाभारा आत पुढे आहे आणि आतमध्ये तुम्ही बघाल मंदिराची बांधणी कशी आहे. पूर्ण दगड आणि खांब आहेत ना. खांबांचे अख्खे काय असे की खांब किती आहेत हे मोजूच शकत नाही आतापर्यंत. एवढे खांब आहेत. दर्शन झालेलं आहे. मध्ये जरा तिथे गाभाऱ्यामध्ये मुख्य गाभाऱ्यात गर्दी होती. मस्त जवळून जरा बाहेर पडलं की खूप दुकान आहे तिकडे. इथून मुखदर्शन होतं बघा. इकडून हे मुखदर्शन इथून आहे. खूप प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे. फक्त दर्शन नाही नुसतं, तुम्ही इथे येऊन जी आपल्याला एक इथली एनर्जी मिळते ना ती वेगळीच आहे. शब्दात सांगता येणार नाही. बघू बघितलं दर्शन झाला. हे सगळे स्टॉल आहे तिकडे. तुम्हाला इथे सगळ्या वस्तू खरेदी करता येतील. देवीचा असा मुखवटा वगैरे मिळेल. फोटो मिळतात तिकडे. अष्टगंधा प्रसाद वगैरे आहे इकडे. सगळे स्टॉल आहेत. दर्शन घेऊन जातात लोक इकडे. भक्त वगैरे जेवढे पण आहेत शॉपिंग करत आहेत. वर्षाला काय घ्यायचं आहे का इकडे? किचन वगैरे आहे. बघा किचन आहे तिथे. हां, तुला काय हवं आहे? कुठला वाला? हे जप करण्यासाठी पण आहेत ना. हे बघा असे काउंटिंग आणि अंबाबाईचे पूर्ण इकडे मूर्त्या पण आहेत छोट्यावाल्या. कुठला आवडला पण तुला? त्याची चॉईस पण बघा. त्याला हा पाहिजे महाकाल. मंदिरामध्ये ना ॲक्च्युली आता काम चालू आहे इकडे. हे काम किती वर्षापासून चालू आहे? हे झाली का आता तरी जवळपास 2 वर्ष झाली. पूर्ण मंदिराचे डागडुगे होते का? हो, रिनोव्हेशन करायला लागलेत. रिनोव्हेशन म्हणजे संवर्धन करायला लागले. संवर्धन थोडक्यात म्हणजे कुठे लिकेज करते वगैरे पाणी. हां, खूप जोराचं झाडं उभे. हां, तरी आपल्या इकडे मंदिराला किती 1800 वर्ष जास्त झाले असेल बोलतात इतिहासानुसार. हां, जास्त म्हणजे शिलालेखानुसार असं बोलतात की 1800 वर्ष जुनं आहे, पण त्याच्या पण अगोदरचं आहे. आपल्या ह्याच्या काळात इसवी सनाच्या काळात चालुक्य. हां, नाही उत्सव कधी असतो? नवरात्रामध्ये अजून नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला. चैत्र पौर्णिमेला ना. चैत्र पौर्णिमेला देवीचा रथ निघतो बाहेर. त्या हनुमान जयंतीच्या टायमाला. हो, त्याच दिवशी ना. हो बरोबर. म्हणजे आपल्याकडे पण गावी महालक्ष्मीच्या देवीची यात्रा तेव्हाच असते.
महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये तो उल्लेख मिळेल तुम्हाला. हा, तर आमच्या केळशी गावामध्ये आहे ना महालक्ष्मी देवीचं खूप ती पण पवित्र असं ठिकाण आहे, मंदिर आहे. भक्तभक्त खूप येतात, खूप मोठी यात्रा असते चैत्र पौर्णिमेला, जे ते हनुमान जयंती असते त्या दिवशी. इकडे पण तेव्हाच नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवस आणि चैत्र पौर्णिमेला खूप मोठा उत्सव असतो इकडे. तर येऊया त्या टायमाला जमलं तर. नवरात्रोत्सवामध्ये आलं तर खूप गर्दी असेल ना इकडे, नवरात्र म्हणजे रांगेला कर्नाटक तिकडून जास्त लोक येतात ना, खूप मानतात. सुट्टी पडती ना त्यांना तिकडे. हां सुट्टी पडती, आपल्या दिवाळी कशी सुट्टी पडती हां, तशी त्यांना आणि नवरात्रातल्या सुट्ट्या असतात. सुट्ट्या असतात तिकडे. कर्नाटक तिकडचे लोक खूप येतात, म्हणजे ते लोक खूप मानतात देवीला. हे कापड पाहिजे. मधून घेतलंय, आवडलं का तुला? आज हवा होता ना, डागला लावणार आहेस? आवडलं त्याला हे. त्याला शॉपिंग देवासाठी काही जे साहित्य आहे घराचं पूजेचं सगळं मिळतं इकडे, ते घेऊया नंतर बाहेर पडूया. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, इकडे आहे ना श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे आपल्याला असे पासेस मिळतात, जे आम्ही मगाशी रांग लावली ना तिकडेच देत होते. 12 ते 3 पर्यंत असं टायमिंग आहे, म्हणजे दुसऱ्या गावावरून आलेल्या लोकांसाठी प्रसाद मिळतो. हे बघा हो. चांगलं वाटतं. इकडे मुखवटे सुद्धा मिळतात, ते बघा असे, हे बघा असे चांदीसारखे दिसणारे पण आहेत. प्रसादी घेत आहेत इकडे, प्रसादी आपण घेऊया. इकडे पूजा पण होते अशी. इकडे आणखी पण मंदिरं आहेत. हे कार्यालय आहे. मंदिर परिसरात फिरलो, शॉपिंग पण झालेली आहे. आता काय निघूया बाहेर. आम्ही जिथून ओटी घेतली होती तिकडे जाऊया आणि नंतर मग इकडे बाहेरचं ते अन्नछत्र असेल तिकडे बघू. आतमध्ये होतं. हां, तिथून बाहेरून पण असेल रस्ता. कार्ड दिले ना. हां, कार्ड दिले, बघूया तिथे. नाहीतर मग बाहेर कुठे काहीतरी खावं. आता वाजलेत जवळपास 12:30. पण मस्त वाटलं, छान वाटलं. हा मेन मंदिर आहे, मुख्य मंदिर गाभारा जो बोलतात ना, तो वरती कलश दिसते बघा. ते काही छोट्या मोठ्या मेंटेनन्सची कामं आहे, ती चालू आहेत. पण मंदिर परिसरात भक्तभगांची गर्दी नेहमी असते तशीच आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आहे. हां, आतमध्ये शूट परमिशन नाही आहे, बाहेरूनच आपण फोटो वगैरे काढू शकता, आतमध्ये नाही परमिशन. इथे काढायचं असेल तर हां, इथे काही फोटो काढू शकता, पण इथे मंदिराचा पूर्ण परिसर दिसतो इथे. आपण कुठे चप्पल इथेच काढले होते ना. मस्त मोठ्या साईजचे भुशेंगा आहेत इथे. इकडे उकडले आहेत, उकडून भाजून देतात, मस्त लागतात, एक नंबर लागतात. मोठ्या साईजचे आहेत ना एकदम. हां, किती घेतलेस? एकच घेतलेस की 2 घेतलेस? 20 रुपयाचे घेतलेस. जिथे आपण ओटी घेतली होती तिथे त्यांचं पेमेंट केलं, बाकी सगळं काय पिशवी घेतली, रिटर्न आपल्याला ते काय प्रसाद वगैरे घेतले याचं, आणि आता तिथून निघायचं आहे. आज ढगाळ वातावरण आहे, मगाशी ऊन पडलं होतं, पण आता असं वातावरण झालं आहे, म्हणजे संध्याकाळचा पाऊस पडतो इकडे बहुतेक. दर्शन झालं चांगलं. आता काय पुढचं, चला मार्केट जरा फिरूया. इकडून जाऊया, अन्नछत्र तिकडे आहे. मग कुठे जाऊया? बोलतो नको फिरूया. इथून रंकाळा तलाव पण जवळ आहे, संध्याकाळी जाऊ आपण तिकडे. आत्ता जरा काहीतरी इकडे बघूया दुपारचा. फुलं मिळतात तिकडे वेगवेगळ्या प्रकारची देवासाठी. मंदिर परिसर एकदम थोडासा रहदारीचाच आहे. इकडे तुम्हाला नामन दिवे, खलबत्ते, जाते. हा नामन दिवे. आजी कसे हो हे खलबत्ते कसे आहेत? हे 400 रुपये, हे 300 रुपये आणि हे जाते कसे? छोटे जाते. 400 रुपये. आपण कुठेतरी बघितले ना त्यातले हे 500 रुपये, हे 500 रुपये. फाटे पण आहेत छोटे छोटे, लहान मुलांसाठी आहेत काय? लहान मुलांसाठी आहेत का? नाही अल्ला गोष्ट करायला अल्ला लसूण याचं. हां, फोडणीसाठी वापरू शकता ना. याच्यावरती लहान मुलांना जवळ येतो ह्याच्यावरती करू शकता. प्रांजूने पोलपट लाटणं घेतलंय. पोलपट लाटणं घेतलंच पण तुला. छोटे छोटे गोष्टी. मिनी किचन करायचं तिला. तिला मिनी किचन करायचं आहे. ती बोलते की मला जे खरोखरचं जेवण बनतं ना ते घेऊन ये मला. मग यातलं सगळं घे. रक्षाबंधन आले ना. अरे मार्केट केवढा भारी आहे माहिती आहे का? संध्याकाळी येऊ का शॉपिंग करायला? छान वाटेल. आता ऊन आहे ना. हां, उसाचं दूध प्यायचं इथे. हे बघ घुंगरू वाजतोय तिकडे. आम्ही चालत पुढे आलो, म्हणजे अचानक ऊन येते, अचानक सावली येते, आणि पुढे आलो तिकडे महालक्ष्मी रसवंती गृह इथे आलो.
गर्दी तर आहेच आतमध्ये, पण जरा ऊस पिऊया, जरा ऊसाचा रस. आता इकडचा ऊस बघूया कसा आहे तो. अरे का मला पाहिजे. पदूला किती पाहिजे? आम्ही भुशंगा घेतल्या होत्या, संपल्या रस्त्याने चालता चालतात. ऊसाचा रस फेवरेट पदूचा. हा एकदम भारी वाटला. पूर्ण ग्लास आपण फेवरेट आहे ना ऊसाचा रस. चला हा बघ पदू एकदम धमाल करतो एकदम पदू. आता परत वातावरण ढगाळ झालं आहे. आता इथून आम्हाला जायचं आहे राईट साईडला म्हटलं जावा, जिथे अन्नछत्र आहे तिकडे जायचं आहे आम्हाला. मार्केट खूप मोठं आहे. हा बघा इथून अन्नछत्र आहे. 12 वाजता सुरू होतं, 3 वाजेपर्यंत असतं. बघूया गर्दी किती आहे काय. पदू तुला भूक लागले भूक लागले. इकडे बोर्ड लावला का मोठा, श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे इकडे मोफत अन्नछत्र आहे. पासेस मिळालेत आपल्याला, म्हणजे कुपन. आतमध्ये जाऊया. चला इथे पण आता बाहेर चप्पल स्टँड आहे, इकडे चप्पल काढायचं आणि इकडे यायचं, कुपन घेऊन यायचं. पण इकडे पूर्ण असे टेबल आहेत. ताटामध्ये तुम्हाला इकडे भंडारा येणार आहे. तुम्हाला अशी एक खिचडी मिळते, पुलाव राईस सारखं आणि भाजी. खूप मोठी गर्दी आहे इकडे, छान आहे. चला फायनली आम्ही आता आमच्या रूमवरती पोचलेलो आहोत. दर्शन वगैरे मस्त झालं आणि छान वाटलं. अजून संध्याकाळी पण फिरायचं आहे आम्हाला, पण सगळ्यात प्रथम कोल्हापूरला येऊन देवीचं दर्शन घेतलेलं आहे, अंबाबाईचं. आणि चला थोडासा आता आमची इच्छा होती की जायचं आहे कोल्हापुरात, तर ते फायनली झालं. एक आमची इच्छा पूर्ण. म्हणजे एक आपण बोलतो ना की बाबा जायचं आहे. तर मी तर मला वाटतं आमच्या ऑफिसच्या मुलांसोबत आलेलो, त्याला 15 वर्ष जास्त झाले असतील. म्हणजे मीच विसरलेलो आम्ही कुठे कुठे फिरलेलो. मला आठवते तेवढा रंकाळा फिरलेलो, महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं होतं, पन्हाळा किल्ला, नंतर ज्योतिबाचं दर्शन घेतलं होतं. आम्ही एका दिवसात फक्त केलं होतं सगळे. एका दिवसात होतात ते सगळे स्पॉट. आम्ही लवकर ह्याच ट्रेनने आले, महालक्ष्मी ट्रेनने लवकर उतरलेलो आणि पूर्ण फिरलेलो. तेव्हा मी असं म्हणजे कुठेच नव्हतं बाहेर फिरलो, फक्त मुंबई आणि गाव. तेव्हा पहिल्यांदा मी असं कुठे कोल्हापूरला बाहेरच्या असं सिटीमध्ये आलेलो महाराष्ट्रातल्या. तर ते आठवण आहे सगळी. ते फोटो माझा असला तर मी दाखवेन इथे या व्हिडिओमध्ये. खूप जुना फोटो माझ्या, तो कुठल्या तरी PC मध्ये असेल. तो चेहरा पण ओळखणार नाही तुम्ही मला. दाखवा, ते लोकांना इंटरेस्टिंग वाटेल बघायला. रंकाळा तिकडे गेलेलो, म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीचा पण असेल. खूप अगोदर असेल. लग्नाला 12-13 वर्ष झाली. 12-13 वर्ष झाली. लग्नाचे 5-6 वर्ष अगोदर. छान वाटलं पण इकडे येऊन. नेक्स्ट टाइम पुन्हा कधी आलो तसं पूर्ण कोल्हापूर बदललेले आता. खूप वेगळं झालं. नेक्स्ट टाइम सगळेजण आपण येऊ फॅमिली सोबत. आणि काही असतं ना, इथून तास किती 6 तास दाखवते फक्त आमचं घर इथून 6 तास. ट्रेनने किती प्रवास लांब होतो. लागतात. ट्रेनचा प्रवास लांब पडतो. ट्रेनचा लांब प्रवास होतो. चालेल, ह्या नोटवर आता व्हिडिओ आपण इथे संपवतोय. नेक्स्ट व्हिडिओ अजून बघायला मिळतील. तर कुठे कुठे प्लॅन अजून आहे जायचा. या व्हिडिओमध्ये आम्हाला कमेंट करून सांगा की अजून काय काय बघितलं पाहिजे. आता हे 4-5 ठिकाणं बोललो ना तुम्हाला, ते आम्ही करणारच आहोत. त्या व्यतिरिक्त कुठे जायला पाहिजे ते पण सांगा. आपण जर ह्यावेळेस नाही झालं किंवा जर जमलं, जर हा व्हिडिओ लवकर पडला आणि आम्ही जर असू इकडे, तर ते कव्हर करू. पण कमेंट करून सांगा. इथे का धबधबा स्पॉट वगैरे काय नाही इकडे. इथे या साईड गगनबावडा साईडला गेलो ना, तर तिकडे आहेत. म्हणजे बाळूमामा वगैरे इकडे आहे, त्या साईडला पण गेलो ना, त्यांचं मंदिर तिकडे मस्त. ह्याला जायचं आहे ना जरा पाण्यात भिजायला. कुठे भेटला तर त्याला गावच्या सारखं भाव होतं. हा तू म्हणतो मगाशी आपण जाऊ ज्योतिबा. ते हे गवत कुठे आहे मग? मी गवतावर जायचं आहे. भेटली नाही बघायला इकडे. ते इकडे नाही. इकडे कसं सिटी टाईप मुंबई सारखं वाटतं ना. कोल्हापूर खूप बदललं आता. म्हणजे मार्केट झालंय पूर्ण खूप. म्हणजे प्रत्येक दरवर्षी बदलत असं ना सिटी. आता कोल्हापूरला असं झालं ना की जिकडे तिकडे मार्केट झालंय. आता देवाचे दर्शनाला तर ते बाहेर ते फुलवाले बरेच म्हणजे झाले. आता दुकानच झाले. असं झालं. देवदर्शनाला आलं की हे जास्त चालेल. पुढच्या व्हिडिओमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवदर्शन करवलंय. पुढच्या व्हिडिओत काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे. तुम्ही वेट करा आणि कीप वॉचिंग. थँक्यू सो मच. बाय बाय.